नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी, मामा आणि शुभम आम्ही ठरवलं होतो की नाशिकची 2 ठिकाणे आपल्याला एक्सप्लोअर करायची. त्यामध्ये पहिलं म्हणजे एक सोमेश्वर धबधबा आणि दुसरं MTDC बोट क्लब. नाशिककडे जात असताना दारणा नदीच्या पुलाच्या शेजारीच सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. उशीर झाला असल्यामुळे आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि नाशिककडे रवाना झालो. पुढे आल्यानंतर आम्ही पोहोचलो नाशिकच्या एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी म्हणजेच सोमेश्वर धबधबा. वीकेंडच्या दिवशी या ठिकाणी खूप गर्दी होत असते. इथे आल्यानंतर पहिले लक्षात येतं ते म्हणजे इथला हिरवागार निसर्ग आणि पाण्याचा धबधब्याचा गोंगाट. हे ठिकाण नाशिकच्या गंगापूर रोडवर गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. इथे दरवर्षी पावसाळ्यात अनेक पर्यटक आणि ट्रेकर भेट देत असतात. सोमेश्वर वॉटरफॉलला नाशिकचा दूधसागर असेही म्हणतात, कारण पाण्याच्या फ्लोचा कलर मिल्की आणि क्रीमी असा दिसतो. मीही त्या खडकावरती बसून पाण्याच्या फ्लोचा आनंद घेतला. तिथून तो नजारा खरंच बघण्यासारखा होता. पावसाळ्यामध्ये फुल जेव्हा पाण्याचा फ्लो सोडला जातो त्यावेळेस हा पूर्ण खडक पाण्याच्या खाली गेलेला असतो. एवढं सुंदर लोकेशन असल्यामुळे आम्ही तिघांनी या ठिकाणी खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले. त्या ठिकाणी भरपूर सारे मक्याचे कणीसचे स्टॉल होते, त्यामुळे मलाही मक्याचे कणीस खाण्याचा मोह आवरला नाही. आम्ही तिघांनीही मिळून मक्याचे कणीस खाल्ले. धबधब्याच्या वरच्या भागातून पाणी वाहत होतं. मी वाहणारं पाणी पाहिलं की पाय आपोआप पाण्यात जातात. आम्ही मस्तपैकी पाण्यामध्ये जाऊन तिथे थोडा वेळ मस्ती केली. नंतरून फ्रेश होऊन आम्ही आमच्या दुसऱ्या लोकेशनला जाण्यास निघालो. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर सोमेश्वर धबधबा नक्की तुमच्या बकेट लिस्टमध्ये हवा.